अजून खायच्या हाताला काय सध्या नाही का फक्त नुसतं लावून ठेवलेलं आहे दुसरा एकदा दिलेलं तेच आहे का हे तेर मधून केलेलं आहे त्यांचं अजून पण काय नाही इथे केलं इथं सलाईन नाही लावली का तुम्हाला गाव कुठं राहतात कुठं तुम्ही बाबूराव कृष्णाजी साप्ते हा आज रात्री 13 ऍडमिट केलं तुला डॉक्टर काय म्हणलं तुम्ही इथं आमच्यापाशी मिशनरी सुविधा नाही तुम्ही ते धाराशिवला जावा मी देतो सगळी चिठ्ठी मिळून आम्हाला लिहून दिलं त्या डॉक्टरनं सरकारी दवाखान्यात आम्ही आला आमच्या वाहनानं इथं इकडं तिकडं फिरलं इथं ऍडमिट केलं काहीच केलं नाही पण तिथली सोयी सुद्धा आहे आमची तिथं तेर मध्येच लावली होती सोय तिथलीच इथं काहीच नाही इथं किती दिवस झाले तुम्हाला येऊन माझ्या दुपार 12 वाजता आला मग अजून सलाईन वगैरे काय ट्रीटमेंट दिलं नाही विचारा की बाया सगळे ठीक आहे गाव कोणतं तुमचं मुळेवाडी. मुळेवाड काय झाले किती दिवस झाले येऊन तुम्हाला आज ह्याला घरी आला होता इथं हे फुल काय नाव तुमचं माझं नाव प्रभावती चंद्रकांत राहणार कुठं पाहुणे पुणे मग अजून काय सलाईन वगैरे लावली काय का नाही दुसरा रिपोर्ट काढा म्हणले काढलं केस पेपर अजून काय नाही ही फाईल आम्हाला जमा करायची म्हणजे पण मला त्या 56ला सांगितलं की हे नीट होते तुम्ही काळजी करू नका 4 वाजता मला झेरोक्स आणून द्या तर ही म्हणते जमा बरं मग पाहतायत का नाही तिथं डॉक्टर तुम्हाला डॉक्टर वगैरे सिस्टर वगैरे लक्ष द्यायलेत का इकडं इथं आल्यावर काहीच नाही, फक्त आणून झोपवलं. डॉक्टरनं सल्ला दिला होते नीट कुठे जायची गरज नाही पण काही सध्या ट्रीटमेंट केलेली नाही ट्रीटमेंट काहीच केली सलाईन नाही काय नाही काय नाही राहणार भूम आरसोली किती दिवस झाले तुम्हाला येऊन इकडं 10-12 दिवस झाले. ठीक आहे काय होत होतं तुम्हाला छातीत दुखतं महाजन तिथे पाठी करून छातीत दुखतं ठीक आहे मग डॉक्टर वगैरे पाहतायत का येत आहेत का इकडं काय येतात ही नुसतं हे कळतात हे असं मग अजून त्रास कमी नाही 12 दिवसापासून काय नाही जास्त वाढलाय ठीक आहे म्हणजे लक्ष वगैरे जास्त दिलं जात नाहीये काय सकाळी येतात संध्याकाळी येतात जातात मध्ये आधी येत नाही एक सलाईन लावतात बारकं सलाईन लावतात सलाईन लावतात बारकन जातात ठीक आहे मग आता तुमची काय मागणी काय आहे? काय करायला पाहिजे आमची मागणी आहे सकाळी जेवण मागितलं जरा भात मागितला थोडी भाजी मागितली तर म्हणले आम्हाला किचन पाशी बसावं लागेल तुम्हाला डबल जेवण देऊ मग आम्ही घुमच्या पलीकडचे मग आम्हाला डब्याची सोय नाही एसट्या बंद आहे त्या मग यांना काय होतं जेवण तर थोडं द्यायला असं कुत्र्याला टाकून देतात काय बोलले ते जेवण देणारे काय बोलले तुम्हाला आम्हाला जेवण देताना म्हणले आम्हाला डबल देत नाही जेवण आम्ही फक्त एकट्या पेशंटला देतो काय गाव कुठलं तुमचं माझं नाव निखिल रावसाहेब दहावरे हा. पेशंटचं नाव माझे वडील आहेत हम्म. तर काल संध्याकाळी 12 वाजता आम्ही पेशंटला ऍडमिट केलेलं आहे तर त्याच्यानंतर आमच्या पेशंटला अजून पण काही सध्या केलेलं नाहीये अजून सलाईन सध्या लावलेलं नाही तुम्ही बघू शकता काय त्रास व्हायला होता त्यांना? पेशंटच्या खोकला जास्त होतोय छातीत दुखतंय पण याच्यावरती काही सध्या प्रोसेस काही सुद्धा केलेली नाही सलाईन सुद्धा लावलेलं नाही तुम्ही सगळ्यांचा टाइम टेबल बघू शकता गोळ्यांचा आणि हे इंजेक्शनचा तर सगळ्यांचा सकाळचा 6 वाजता आहे आणि माझा सकाळी 11:45 वाजताच आहे तुम्ही सगळ्यां ते पेपरवरती तुम्ही बघू शकता त्यांचा टाइम असतो तर त्याच्यावरती बघा मी त्यांच्याला बोलल्यानंतरच मला सिस्टर खोटे बोलले 4 वेळेस बोलले की आम्ही तुम्हाला दिले मी वडिलाला 2दा वेळेस विचारलं तर मला काही सकाळी यांनी काही सुद्धा दिलं नाही साधं गोळी नाही इंजेक्शन सुद्धा नाही दिलेलं आहे म्हणजे काल रात्रीपासून काहीच पाहिलं नाही हा काल म्हणजे अजून सलाईन सुद्धा नाही सर सलाईन तर लावलं पाहिजे का नाही यांनी तर मी काय म्हंटल तुमच्याकडून होत नाही सर तर लिहून द्या म्हंटल मी प्रायव्हेटला नेतो तर तसे पण नाहीत तर दुपारच्या तर ह्याच्या अगोदर त्यांची शिफ्ट बदलली सकाळी डॉक्टर आले होते का नाहीत आले नाही आले नाहीत आले